आणि एकाच शब्दात सांगेल, मूर्खस्य नास्ति औषधम. काँग्रेसचे आमदार जर म्हणत असतील तर मला वाटतं 4 नाही 10 होऊ शकतं. आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय कुटे आहेत. संजयजी, एकीकडे गायकवाड यांच्या वोटिंग संदर्भात काँग्रेसने आक्षेप घेतलाय. त्यांनी म्हटलेलं आहे की ते वोटिंग नाही करू शकत. लेटर तसं दिलंय. हे बघा, लेटर कोणी देऊ शकतो? कायदा त्यांनाही माहिती आहे, निवडणूक आयोगाचे नियम त्यांना माहिती आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बरेच वेळा जेलमध्ये असलेल्या, आरोप असलेल्या व्यक्तींनी इथून मतदान केलेला हा इतिहास आपल्या विधिमंडळाचा आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. आणि तो लोकशाहीचा अधिकार आहे. जेलमध्ये राहून सुद्धा लोक निवडणूक लढवतात, जिंकून येतात, पुन्हा टर्म होईपर्यंत जेलमध्ये असतात, पण त्यांना मतदान करता येत नाही का? ते करता येतं, हे त्यांनाही माहिती आहे. पण एकाच शब्दात सांगेल की काँग्रेस खोटा नेरेटिव्ह ज्यांनी लोकसभेत तयार केला तसाच या पद्धतीनं प्रत्येक दिवशी कुठेतरी खोटा नेरेटिव्ह करायचा, हेच त्यांचं चालू असतं. आणि एकाच शब्दात सांगेल, मूर्खस्य नास्ति औषधम. बरोबर. पण नवाब मलिक यांच्या संदर्भात असा कुठला आक्षेप सध्या दिसून येत नाहीये. ते बेलवर आहेत, त्यामुळे ते तर आलेलेच आहेत मतदान करायला, त्यामुळे त्याच्यात आक्षेपचा विषय येत नाही. पण काँग्रेस जे आहे, नवाब मलिक खरं तर कोणाच्या बाजूनी असतील अजूनही हे स्पष्ट झालेलं नाहीये. हे बघा, कोणता आमदार, सर्वपक्षीय आमदार कोणाच्या बाजूला आहे हे स्पष्ट होतच नसते. ही लोकशाही आहे, यामध्ये सांगायचं थोडी असते. आता मी कोणाला मतदान करणार हे मी कसं काय सांगणार? त्यामुळे तो आपला मतदानाचा आमचा अधिकार आहे, सदस्यांचा, तो आम्ही आमच्या पद्धतीने बजावू. पण तुम्हाला वाटतं म्हणजे तुमचं जेवढं संख्याबळ आहे 9च्या 9 उमेदवार महायुतीचे निवडून येतील त्यावर एकूणच 100% आमच्याकडे संख्याबळ आहे, महाविकासाकडे संख्याबळ नाही आहे. आता तुम्ही जरा बघा, काँग्रेसचे 37 आहे, त्यांचे 16 आहेत, त्यांचे 12, याच्या व्यतिरिक्त कुठे मतदान आहे त्यांच्याजवळ? तेच तो घोडेबाजार करतायत, तेच तो तोडफोड करतायत, तोडफोड करायचा प्रयत्न करतायत. कोट्यवधीचे उड्डाणं त्यांचे चाललेले आहेत. त्यामुळे घोडेबाजार त्यांनी करायचा. आरोप आमचीच 100% व्यवस्थित सगळं प्लॅनिंग आणि व्यवस्थित आमच्याजवळ संख्याबळ आहे. त्यांनी त्यांचीच काळजी घ्यावी, आमची काळजी करण्याची आवश्यकता नाही. एक शेवटचा प्रश्न विचारते. काँग्रेसकडूनच सांगण्यात येत आहे की काँग्रेसचे 4 आमदार जे आहेत ते विरुद्ध दलाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना मदत करू शकतात. काँग्रेसचे आमदार म्हणतात. काँग्रेसचे आमदार जर म्हणत असतील तर मला वाटतं 4 नाही 10 होऊ शकतं. काँग्रेस आता संध्याकाळी तपासून घेईल. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकूण जर बघितलं तर या ठिकाणी सध्या काँग्रेसने एकीकडे आक्षेप केला आहे गायकवाड यांच्या मतदारासंदर्भात, तर काँग्रेसचेच 5 नाही तर 10 मतं जी आहेत ती आम्हाला मिळू शकतील असं मत जे आहे ते या ठिकाणी संजय कुटे यांनी व्यक्त केलेलं आहे.